विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि मी आहे लाडेगावचा, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र। आणि मी माझ्या आईच्या नावानं एक संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे। त्या संस्थेचं नाव आहे सौ सुनंदा बोंद्रे सेल्फ पब्लिशर उद्योग संस्था, लाडेगाव, तालुका कोट, जिल्हा अकोला। आता ही जी संस्था आहे, ही संस्था रजिस्ट्रेशन मी याच्यासाठी केली आहे कारण या संस्थेच्या अंतर्गत मला विविध प्रकारचे जे बुक्स आहेत ते सुद्धा पब्लिश करायचे आहेत। मग शैक्षणिक असतील, प्रेरणात्मक असतील, दिवाळी अंक असतील किंवा इतर। आणि त्याच्या सोबतच या संस्थेच्या नावाने मी उपक्रम सुद्धा चालू केलेला आहे। याच्यामध्ये लढाई अस्तित्वाची जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, या परीक्षेचं आयोजन सुद्धा मी यावर्षीला केलेलं आहे। आणि हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम केवळ मी फक्त अकोटमध्येच राबवत नाही आहे, तर विविध जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये मला जिथे जिथे पोहोचता येणार आहे वर्षभर, तर त्या माध्यमातून मी हा पेपर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये घेत आहे। आणि इतर जिल्ह्यांमध्ये माझी टीम सुद्धा काम करत आहे, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा मी हा उपक्रम इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे विविध जिल्ह्यांमध्ये। हॅलो, तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश काय आहे? आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण जे स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे आपण अकॅडमिक जे एज्युकेशन घेतो त्या व्यतिरिक्त सुद्धा, कारण हे एज्युकेशन घेतल्यानंतर आपलं काय होते की आपलं एक क्वालिफिकेशन तयार होते आणि निव्वळ क्वालिफिकेशन आहे म्हणून आजकाल आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही आहे। कारण आजकाल तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते आणि स्पर्धा परीक्षांमधून मग तुम्हाला विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या पोस्टिंग असतात त्या पोस्टिंगवर तुम्हाला तिथे तुम्हाला नोकरी मिळते। आजकाल काय आल्या, स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत। आजकाल तुम्हाला सांगतो की गावचा एखादा कोतवाल जो असतो, त्या कोतवालासाठी सुद्धा काय आलेली आहे, आज परीक्षा आलेली आहे, त्याची लेखी परीक्षा घेतली जाते आणि ज्याला सर्वात जास्त गुण असतील तर त्याला गावचा कोतवाल म्हणून नियुक्त केलं जाते। तर हे फक्त गावासाठी आहे, तर गावासाठी मी तुम्हाला सांगितलं, कोतवालसाठी सुद्धा परीक्षा आली आहे। तर आपल्याला तर चांगल्या मोठ्या पोस्टिंगवर काम करायचं आहे। मग त्याच्यामध्ये एमपीएससी मधून तुम्हाला सेल टॅक्स इन्स्पेक्टर असतील, त्यानंतर राज्यसेवा असेल, त्यानंतर PSI असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तुम्हाला तयारी करावी लागते। त्याच्यामध्ये मग तुम्ही काही बँकिंगचे सुद्धा विषय तुम्ही निवडू शकता, बँकिंग मधल्या तुम्ही एक्झाम देऊ शकता। त्याच्यासोबतच पोलीस भरती आहे, तलाठी आहे किंवा इतर परीक्षा। आता याच्यामध्ये काही रेल्वेच्या असतात, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असतात, अशा विविध परीक्षा तुम्हाला भविष्यात द्यावयाच्या आहेत। आणि या परीक्षांमध्ये तुमचं सिलेक्शन केव्हा होणार आहे? जर तुमचा स्पर्धा परीक्षेच्या पेपरचा अभ्यास व्यवस्थित असेल, जनरल नॉलेज आहे, चालू घडामोडी आहे, त्यासोबतच तुमचा इतिहास आहे, भूगोल आहे, त्यात इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, कॉम्प्युटर आहे किंवा इतर विषय, या विषयांचा तुमचा बारीक सारीक जर अभ्यास असेल तर तुम्हाला काय होतं की या परीक्षांमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता। मग या सगळ्या गोष्टींची सवय विद्यार्थ्यांना लागली पाहिजे, ही परीक्षा घेण्यामागचा एक दृष्टिकोन आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की बिहार मधले जे लोक आहेत, बिहार जर म्हटलं तर एक मागासलेलं राज्य आपण थोडंसं म्हणू शकतो, पण तरी सुद्धा बिहार मधले जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा टक्का जास्त असतो। त्यानंतर रेल्वेमध्ये तिथले खूप सगळे विद्यार्थी तिथे म्हणजे नोकरीला लागतात। त्यानंतर बँकिंग मध्ये असो, बँकिंग मध्ये सुद्धा तिथले विद्यार्थी बरेचसे जास्तीत जास्त प्रमाणात लागतात, कारण तिथे स्पर्धा परीक्षा जे आहेत तर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी शालेय जीवनापासून तिथे लक्ष देत राहतात। आणि आता या 5 ते 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये हळूहळू जास्तीत जास्त प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत। आणि मग ही परीक्षा घेण्यामागचा उद्देश सुद्धा आहे की आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये टक्का वाढला पाहिजे। आणि तो केव्हा वाढणार आहे? जर आतापासून अवेअरनेस, एक जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा मिळाली, तर ही गोष्ट काय होणार आहे, हळूहळू सहज शक्य होणार आहे। जोपर्यंत तुमची 12वी होणार आहे, ग्रॅज्युएशन होणार आहे, तर साइड बाय साइड स्पर्धा परीक्षांचा सुद्धा तुमचा अभ्यास होत जाणार आहे। जेव्हा शिक्षक आपल्याला वर्गांमध्ये शिकवतात, तर हे जे शिक्षण आहे, जेव्हा शिक्षक आपल्याला शिकवतात तेव्हा आपण लक्ष देऊन 100% कॅपॅसिटीवर सगळ्यांचं आपण समजून घेतलं
जे शिकवतात ते त्याच्याकडे 100% आपण लक्ष दिलं तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये होणार आहे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये दुसरं काही विचारत नाही आहे. आता जे ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, ते सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर त्याच्यामध्ये काय विचारतात की तुम्हाला 5व्या वर्गापासून तर 10वी पर्यंत जे काही विविध विषयांचं बारीक सारीक नॉलेज असेल, मग गणित असेल तर गणिताचे फॉर्म्युले असतील, त्याला बारीक सारीक कन्सेप्ट असतील, त्या सगळ्या त्याच्यामध्ये विचारल्या जातात. मग आतापासून जर आपण जेव्हा शिक्षण घेतो किंवा जे काही शिकतो तर त्याचा आपण जो अभ्यास आहे हा आपण आतापर्यंत लक्षात ठेवला तर तुम्ही 11वी 12वीचे विद्यार्थी आहे, तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर इतर विषय असतील तर हे विषय सुद्धा त्याच्यामध्ये विचारले जातात. याचा बारीक सारीक नॉलेज त्याच्यामध्ये विचारले जाते. त्यामुळे शिक्षक जेव्हा आपल्या वर्गात शिकवतात त्याचा जर आपण 100% ज्ञान आत्मसात केलं तर याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर फायदा होतो. तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना एक दिशा भेटावी हा परीक्षा घेण्यामागचा एक दृष्टिकोन आहे. तर ही जी आमची संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत लढाई अस्तित्वाची जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2026-27 या परीक्षेचं आयोजन मी केलेलं आहे. आणि हा जो पेपर आहे हा पेपर विद्यार्थ्यांना मी घरी देणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी. आता घरी का देत असतो त्याचं कारण हे आहे की आता इथं जर तुमचा पेपर सॉल्व्ह करून घेतला तर तुमचे जवळपास 3 तास याच्यामध्ये चालले जातील आणि तुमचे जे लेक्चर्स आहेत ते डिस्टर्ब होतात. त्यामुळे तुमचे लेक्चर डिस्टर्ब होऊ नये, तुमचा शिकवण्याचा जो वेळ आहे सरांचा तो वाचला पाहिजे, हा त्याच्या मागे एक दृष्टिकोन असते. त्यामुळे हा जो पेपर आहे विद्यार्थ्यांना आम्ही घरी सोडवण्यासाठी देत असतो. हा पेपर तुम्हाला 14 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला घरी सॉल्व्ह करण्यासाठी मिळणार आहे. या पेपरमध्ये हा असा पेपर असतो, पेपर दाखवतोय मी तुम्हाला. हा असा पेपर आहे. या पेपरमध्ये मागून पुढून जवळपास त्याच्यामध्ये 100 प्रश्न टाकलेले असतात. हा असा पेपर आहे. मागून पुढून त्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत. प्रत्येकाला 4 पर्याय त्याच्यामध्ये राहतात. आता याच्यामध्ये जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायामधून तुम्हाला काय करायचं आहे की एक योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता हे जे प्रश्न याच्यामध्ये 100 प्रश्न काढलेले आहेत हे कुठल्या कुठल्या विषयांवर आधारित आहेत तर त्याच्यामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, गणित आहे, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी आहे, जनरल नॉलेज असेल, त्यानंतर इतर विषय आहेत, गणित पण आहे त्याच्यामध्ये, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, हे सगळे विषय आपण त्याच्यामध्ये हाताळलेले असतात. आणि त्यामुळे तुम्ही जे काही वर्गांमध्ये जे काही विषय शिकता त्या सर्व विषयाला हा जो पेपर हा टच करत राहतो बारीक सारीक कन्सेप्टला. तर त्याच्यामुळे हा जो पेपर आहे हा पेपर अतिशय महत्वाचा राहतो. आणि हा पेपर जो आहे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मी विद्यार्थ्यांना एक अशा स्वरूपाची एक ओएमआ शीट सुद्धा अशा स्वरूपाची देतो आहे. अशा स्वरूपाची एक ओएमआ शीट भेटणार आहे तुम्हाला. आणि आता याच्यामध्ये काय आहे ओएमआ शीट मध्ये 1 पासून ते 100 पर्यंत क्वेश्चन नंबर असतात टाकलेले आणि त्याच्या समोर 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला एक योग्य ऑप्शन तुम्हाला तो निवडायचा आहे आणि काळ्या किंवा निळ्या पेनाने त्याला काय करायचं गोटायचं आहे त्या ऑप्शनला. आणि आता हा जो पेपर आहे या पेपरवरती इथे सर्वात जे फ्रंट पेज आहे या फ्रंट पेजवर म्हणजे समोरील बाजूवर एक अनुक्रमांक टाकलेला असतो. हा अनुक्रमांक आहे 8 अंकी. 8 अंकी अनुक्रमांक असणार आहे. आणि तो अनुक्रमांक जेव्हा तुम्ही ओएमआ शीट मध्ये येता तर इथं ओएमआ शीट मध्ये तुम्हाला इथे रोल नंबर तुम्हाला दिसणार आहे. या रोल नंबरच्या खाली 8 डबे रिकामे असतात. त्या 8 डब्यांमध्ये जी काही क्वेश्चन पेपर आहे किंवा प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेवरचा 8 अंकी अनुक्रमांक इथे ओएमआ शीट मध्ये रोल नंबरच्या खाली जे 8 डबे रिकामे असतात त्याच्यामध्ये तो टाकायचा असतो. आणि त्याच्यानंतर या प्रत्येक डब्याच्या खाली 0 ते 9 अशा स्वरूपाची तुम्हाला वर्तुळे दिसणार आहेत. 0 ते 9. मग आता डब्यामध्ये जो जो अंक येतो तो अंक त्याच्या खाली येणाऱ्या वर्तुळांमधला तुम्हाला तो गोल करायचा असतो. आणि त्याच्यानंतर तिथे खाली सही करायची असते. आणि याच्यामध्ये क्वेश्चन पेपर आहे, त्यानंतर आन्सर शीट आहे म्हणजे ओएमआ शीट आहे. या दोन्ही याच्या सूचना आहेत. या सूचना काय करायच्या आपण नीट वाचायच्या, 2-2, 3-3 वेळा सूचना वाचायच्या आणि त्यानंतर हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा पेपर जो आहे हा तुम्हाला 14 ऑगस्ट पर्यंत मी घरी देत आहे सॉल्व्ह करायला. तर ज्या विद्यार्थ्याला हा पेपर लागला तर त्या विद्यार्थ्याला पेपर मी सध्या तुम्हाला हातात हा पेपर मी तुम्हाला देत आहे. आणि या परीक्षेला तुम्ही बसले तर तुम्हाला प्रत्येकाला एक चांगल्या क्वालिटीचं सहभागी प्रमाणपत्र सुद्धा मी देतो आहे. त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी प्रमाणपत्र तर भेटणारच आहे. आणि तुमचं जे ज्युनियर कॉलेज आहे 11वी 12वीचे जे तुमचे वर्ग आहेत त्यामधून 5 विद्यार्थ्यांची मी निवड करणार आहे. म्हणजे 5 क्रमांक मी काढणार आहे. ज्यांचे 5 क्रमांक येतील त्या विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक शैक्षणिक किंवा महापुरुषांची जी पुस्तक आहेत हे तुम्हाला बक्षीस म्हणून सुद्धा मी त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. आणि ज्यांचा क्रमांक येणार नाही त्या प्रत्येकाला एक सहभागी प्रमाणपत्र मी तुम्हाला देत आहे. आता
हा जो पेपर आहे हा पेपर ज्या विद्यार्थ्यांना लागत असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्या विद्यार्थ्यांनी एक स्वतःच्या नावाची एक चिठ्ठी तयार करायची. तुम्ही नोटबुक सोबत आणलेले आहेत, तर एका चिठ्ठीवरती स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं, वर्ग लिहायचा, ते चिठ्ठी फाडून मला द्यायची आणि मी तुम्हाला तो पेपर तुम्हाला हातात देतो आहे. आता याच्यामध्ये प्रत्येकाने जर स्वतःची एक चिठ्ठी तयार केली स्वतःच्या नावाची आणि त्याचा वर्ग लिहिला तर काय होतं की याच्यामध्ये वेळ वाचतो. जे काम करायला 1 तास लागतो ते काम आपलं फक्त 5 मिनिटांमध्ये होऊन जाते. प्रत्येकाला स्वतःचं नाव लिहिण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. एका चिठ्ठीवरती स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं, वर्ग लिहायचा, ती चिठ्ठी फाडायची आणि ते माझ्याकडे आणून द्यायची. मी तुम्हाला हातात काय करतो, पेपर देतोय. ठीक आहे. आणि याच्यानंतर हे तुम्हाला मी 5 मिनिटात तुम्हाला पेपर देऊन देतोय आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला की ऑफ सक्सेस या विषयावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. ठीक आहे. तर ज्याला लागत असेल त्याने स्वतःच्या नावाची चिठ्ठी तयार करा आणि हातात मी तुम्हाला 5 मिनिटात पेपर डिस्ट्रीब्यूट करतो. त्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो 5 मिनिटांनंतर. की ऑफ सक्सेस या विषयावरती अतिशय सुंदर स्पीच आपलं होणार आहे.